नमस्कार. आज नैसर्गिक शेतीचं आपल्या महाराष्ट्र राज्याचं धोरण निश्चित करण्यासाठी, पॉलिसी निश्चित करण्यासाठी आज एक दिवसाची कार्यशाळा या पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. आणि या कार्यशाळेमध्ये सर्व जवळजवळ घरातील प्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. तर विद्यापीठाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज पार्टिसिपेट झालो. तर याच्यामध्ये जी पॉलिसी नैसर्गिक शेतीची पॉलिसी जी आहे हे त्याच्यासंबंधित धोरण आपण तयार करतो आहोत, ही खरोखर एक चांगली बाब आहे. परंतु आता नैसर्गिक शेतीला आत्ताच आपल्याला सुरुवात झालेली आहे. त्यापूर्वी ऑर्गॅनिक फार्मिंग यावर आपण रिसर्च केलेला आहे आणि त्या दृष्टीनं काही रिकमेंडेशन सुद्धा चारही विद्यापीठांनी त्यामध्ये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं 5 कोटी रुपये संशोधनासाठी प्रत्येक विद्यापीठाला देण्यात आले. त्यातून रिकमेंडेशन बाहेर पडले आणि आता या वर्षापासून नॅचरल फार्मिंगवर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या अंतर्गत विद्यापीठाला 5 कोटी रुपये देण्यात आले होते. परंतु आता नुकतंच एक वेळ त्याला ट्रायल आम्ही फ्रेम केल्या आणि त्यामध्ये आता ते राष्ट्रीय मिशन यासाठी राष्ट्रीय मिशन नैसर्गिक फार्मिंग त्याला ते जोडण्यात आलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या पॉलिसीमध्ये आम्ही बऱ्याच विषयावर चर्चा झाल्यानंतर यामध्ये काही धोरण तयार करत असताना यामध्ये विद्यापीठाच्या बाबतीमध्ये विद्यापीठाला संशोधन करण्यासाठी जे काही कालावधी लागणार आहे त्यामध्ये पर्टिक्युलरली नॅचरल फार्मिंगवर आपले फील्ड ट्रान्सफर करणं, त्यामध्ये 2 ते 3 वर्ष कालावधी जाईल आणि त्याच्यापुढे 3 ते 5 वर्ष संशोधनाला त्यामध्ये SOP फायनल करणं, त्यामध्ये स्टँडर्ड ऑफ प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या आपल्या फायनल झाल्या पाहिजेत. त्याशिवाय आम्हाला कॉन्क्रीटपणे त्या शेतकऱ्यांना रिकमेंडेशन देता येणार नाही. ही बाब आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यासाठी संशोधनासाठी त्याच्यामध्ये नैसर्गिक पॉलिसीमध्ये आपलं त्या ठिकाणी सुविधा असावी ही एक मुद्दा या ठिकाणी केला. त्यामध्ये नॅचरल फार्मिंगमध्ये आपले जे पिलर्स आहेत त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे याच्यामध्ये जीवामृत, घनजीवामृत, त्याचप्रमाणे बीजामृत, त्याचप्रमाणे मल्चिंग आणि वापसा या पिलरच्या आधारे आपल्याला काम करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये क्रॉप वाईज, पिकावाईज आपल्याला याच्यामध्ये नॅचरल फार्मिंगमध्ये आपण कसं जाऊ शकतो त्याचा कंपॅरिझन, आपल्याला उत्पन्नाचं कंपॅरिझन या ठिकाणी घ्यावं लागेल. नंतर आपल्याला प्लांट प्रोटेक्शनमध्ये आपल्याला काम करावं लागेल. त्याचप्रमाणे सॉईल हेल्थवर आपल्याला काम करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये मार्केटिंग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला जे प्रोडक्ट्स तयार होईल त्याचं आपलं सर्टिफिकेशन करणं, त्याचं क्वांटिफिकेशन करणं, त्याला नैसर्गिक शेतीच्या याच्यामध्ये मार्केटला ज्या प्रोडक्ट जाईल त्यावेळेस आपल्याला त्यासंबंधी त्याला दर मिळाला पाहिजे. आणि दर मिळायचा असेल तर एकट्या शेतकऱ्याला मिळणार नाही. या ठिकाणी कोऑपरेटिव्ह फार्मिंग असेल किंवा ग्रुप फार्मिंग किंवा फार्मर्स प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत 50-50 हेक्टरचे जे ग्रुप तयार करून आपण जर त्या ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये त्याची लिंकेज आपल्याला बसवता येईल. हा एक भाग त्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे याच्या नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला हे प्रायोगिक तत्वावर आहे. आज आपल्याला देशामध्ये आज आपण SOP फायनल नसताना आपण ते करतो आहोत. परंतु उत्पादन खर्च कमी करणं आणि त्या ठिकाणी शेतीमालाला भाव मिळणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये आमचं असं मत आहे की नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला 40% उत्पादन खर्च कमी होऊ शकेल आणि त्या ठिकाणी उत्पादन खर्च कमी झाल्यामुळे आपल्याला 30% आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जर या ठिकाणी त्याचा उत्पन्न जर शेतकऱ्याचं वाढलं, उत्पादन 40% कमी होईल, उत्पन्न 30% वाढेल उत्पादन खर्च कमी झाल्यामुळं, हे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने याचे संशोधन करणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस करणं गरजेचं आहे. आणि ज्या भागामध्ये आज आपण पाहतो की जी पिकं महाराष्ट्रातली बरीच पिकं आहेत, पण माझ्या प्रथमदर्शनी असं रेफरन्सवरून दिसतंय, आम्हाला जे रेफरन्सेस आम्ही कलेक्ट केले, गुजरातमध्ये काम झालं, काही भागामध्ये काम झालं, त्यामधून ज्या पिकाला नत्र जादा लागतो त्या ठिकाणी नॅचरल फार्मिंग फायदेशीर होत नाही असे रिझल्ट त्यांचे आलेले आहेत. त्या दृष्टीनं आपले जे कॅश क्रॉप्स आहेत किंवा आपल्याकडे जे पिकं आहेत त्या पिकावर प्रत्येक पिकाचा SOP फायनल करणं आपल्याला गरजेचं आहे आणि त्या आधारे आपण पुढची भूमिका आपण देऊ शकतो. पण या ठिकाणी नैसर्गिक शेतीला आज आपण बघतो की आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात,
तर त्यामध्ये आपल्याला उत्पादन खर्च कमी करणं, उत्पादन वाढवणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्या दृष्टीनं आपण त्याकडे बघितलं पाहिजे.